हाय मित्रांनो, माझं नाव आकाश शंकाल. आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो. मित्रांनो, आज मी आलो येवल्याला पैठणी मॅन्युफॅक्चर होते. तुम्हाला माहितीच असेल, लाकडाच्या साच्यापासून पैठणी विणायचं काम कशा प्रकारे होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, आपण पैठणी भरपूर प्रकारच्या पाहिल्या आहे. आपण बँगलोर पैठणी पाहिली, येवला पैठणी आपण ऐकली, अजून 2-3 पैठणी आहेत. त्याच्यामध्ये येवला पैठणीचं सगळ्यात जास्त नाव घेतलं जातं. तर ही पैठणी कशा प्रकारे बनते, कशा प्रकारे मॅन्युफॅक्चर केल्या जाते आणि एका महिन्यामध्ये किती पैठण्या होतात, याची कंपनी वगैरे कशा प्रकारे, हे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला देणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर चला मग जाऊया. हा मित्रांनो, आपण येवल्यामध्ये आलो आहे. तर येवल्यामध्ये मॅन्युफॅक्चर वगैरे कसं होतं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. तर भाऊ पण भरपूर दिवसापासून काम वगैरे करतात. काय नाव आहे कमल? बाजूलाच राहिलं बाजू. तर भाऊ पण थोडी इन्फॉर्मेशन घेऊ, कशा प्रकारे व किती घंटे बसतात, ते कशा प्रकारे वर्क होतं, पेमेंट वगैरे कसं आहे, या गोष्टी कशा प्रकारे होतात इन्फॉर्मेशन द्या आपल्याला. तर किती तास बसता तुम्ही? हो, मी सकाळी आलो होता 9:30 वाजता येतो, 1 वाजेला बस होतो, 3ला जातो, 1 वाजता गेलो का 3 वाजता येतो, 7 वाजेला बसतो. तरी मिनिमम 8-9 घंटे तुम्ही? 8-9 घंटे बसतो. तुम्हाला सुट्टी वगैरे राहते का? हो, सुट्टी जाते ना. मग दुपार हो नाही, असं हप्त्यातून एखादी सुट्टी पुढे जायचं राहिलं का मग तेव्हा घेतो सुट्टी. आम्ही अशी कमी नाही घेतो. ही जी मशीन आहे मॅन्युफॅक्चरिंगची, ही एकदम जुन्या काळातली. तर ही आत्ता पण आपण बनवू शकतो का अशा प्रकारे? बनवू शकतो. थोडा टाईम लागतो ना. आता याच्यात पूर्ण किती मशीन आहे? 17 आहे. 17 मशीन. किती मेंबर आहे पूर्ण काम करणारे? 20 आहे. 20. किती वर्षापासून करतात? 8-9 वर्ष. 8-9 वर्ष. तर की म्हणजे तुम्हाला शिकायला किती वेळ लागला? मला 2-3 महिने लागले. 2-3 महिने लागले. तुमचं प्रोजेक्ट आहे का? चॅनलला म्हणजे मॅन्युफॅक्चर फूड सांग क्वांटिटी कुठे आहे? भाऊ थोडी इन्फॉर्मेशन द्या ना याच्याबद्दल, मशीनबद्दल. मशीन याला बोलता माग. हे प्रॉपर हँडलूम आहे. आपल्याला पूर्ण हाताने वर्क करून लागतं. जवळपास आता या आमचे आजोबापासून याच्यावरच काम करतात. आता हे सुरुवात आपली बॉबिन भरण्यापासून होते. पहिले खाली असते, मग आपल्याला तयार करून लागते. मग तयार झाल्यानंतर हे याला दोटा बोलतात. यात आपण पिन वगैरे टाकून हा तार प्रॉपर काढायचा. प्रॉपर काढला का मग या दोट्यामध्ये इथे टाकायचं. एक परतन आपण जसं दाखवलं त्या व्हिडिओत ते विणताना मग याला हे झटका असतं बोलतो. हे जे झटका मारला का दोटा ते या साईडला येतो. मग तयार झाले का आपले प्रॉपर कापड तयार होतं. प्रॉपर इकडे हा तसं कापड तयार होतं. याला बोलता पूर्ण पैठणी. त्यानंतर आपल्याला परत या प्रोसेसला यायचं. मग नंतर याला पदर करता. हा धागा पूर्ण आपल्याला कलर करून लागतो रेड कलरमध्ये, तरच हे चमकतं. नाही तर मग प्रॉपर ब्लॅक दिसतं. जसं धागा असेल तसा तो कलर. लाल धागानेच तो कलर दिसतो का? तुम्हाला जसं पैठणीचा कलर बनवायचा तसं तुम्ही कलर करता? नाही, पैठणी नाही. तुम्हाला प्रॉपर आहे ना, म्हणजे याला पल्लू असतं ना, हा रेडच करून लागतो. कुठेच चालणार नाही तुम्हाला. म्हणजे प्रत्येक पल्लूला रेडच कलर करून लागतो तयार. त्याचं रिफ्लेक्शन पडून जाते. तेव्हा याला डाबी बोलता, त्याला जॅकेट बोलता. इकडे घेतलं तरी चालेल व्हिडिओमध्ये दिसणार नाही. याला डाबी त्याला डाबी बोलता, याला जॅकेट बोलता. हे प्रॉपर पुष्टी आपण ठोकून एक तयार करायला असतं डिझाईन. तेव्हा ती बुट्टी तयार होती. बुट्टीचा ती बुट्टी आणि पूर्ण हँडलूम आहे. पूर्ण हाताने. ते कसं कळून येतं आपल्याला कशी डिझाईन लावायची आहे, कसं कळणार? आम्हाला तर समजून येत नाही त्याच्यात काहीच. नाही, प्रॉपर त्या बँगलोर लोकांनी ठोकलेले असते. याची डिझाईन अटकवायचं का त्या? हा, याच्या म्हणजे जॅकेट मध्ये टाकायची. म्हणजे आपलं सीडी प्लेअर कसा असतो, त्याची कॅसेट असते, तशी ही कॅसेट आहे समजा. जॅकेटची कॅसेट. मग वन टाइम बनवलं गेले का डबल चेंज केलं जातं? एकदाच पट्टी चेंज करतो का आपण? याच्या म्हणजे आपल्याला लागेल तशी डिझाईन बनवता येतात. मग ते आपण एक धागा विणून नाही का बुट्टी तयार होती. यात मोरची बुट्टी असते, चंद्राची बुट्टी असते, अशी वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टे असतात. आपल्याला जी वाटेल ती बनवते. आपल्याकडे किती टाईपच्या बुट्ट्या आहे? आपल्याकडे 4 प्रकारचे. 2 मोरचे आहे, एक कैरीची, एक पैसा बुट्टी बोलतात त्याला, गोल असते ती आहे. पूर्ण पट्टी काढता आपल्याला. हा, पूर्ण पट्टी.
पूर्ण तयार आपल्याला त्याच्यात जरी करायचं असलं तरी ते बी करता येतं. म्हणजे आपला कोणाचा विचार असेल कसं बनवायचं तर आपण सांगून तुमच्याकडून बनवून देऊ शकतो. हा, आपण प्रॉपर ऑर्डर बी घेतो, सेल्स बी करतो, ऑनलाईन बी सेल करतो. स्टार्टिंगला आपण हे बॉबिन भरले का मी या धोट्यामध्ये टाकायचे. धोट्यात टाकलं का मग आपल्याला हा इथला तार वगैरे घेऊन मग आपण याच्यामध्ये टाकायचं धोट्यामध्ये. याच्यात टाकलं का मग प्रॉपर विणकरी तयार करता होतं. आपण जसं विणून दाखवलं ना तसं. मग नंतर ही पूर्ण विणकरी तयार झाली का मग नंतर आपल्याला पदर बनवून लागतो. पदर झाल्यानंतर मग साडी पूर्ण तयार होऊन जाते. याला बीम बोलता, त्याला जकाटे. ही डाबी वरती डाबी असते, डाबीवर आपल्याला ही डिझाईन तयार होती प्रॉपर दाजी. आणि जॅकेटवर आपल्याला बुट्टी तयार होती. म्हणजे ते बारीक बारीक डिझाईन. तसं बघायला गेलं तर सगळ्या कोणत्या ना कोणत्या मशीनची एक सर्व्हिसिंग वगैरे राहते. याचं काय आहे का? नाही, सर्व्हिसिंग काही नाही. हे आपले जुने एकदम कोणत्या लाकडापासूनचे? हे सागाच्या लाकडापासून. सागाच्या लाकडा प्रॉपर. आता ही जवळपास 20 वर्षापूर्वीचं मागे. अच्छा. बाकीचं मेंटेन ठेवलं तर एक वर चालू. मेंटेनन्सच नाही काही, फक्त काही तूट फूट केलं तर आपण ते स्वतःच रिपेअर करून घेतो. अच्छा. हे धागे वगैरे कुठून मागवत आपल्याला? बँगलोर. कोणची आहे का धागे? हां हां. ही धागे बँगलोरमध्ये तयार होता. मग आपण इकडे आणतो, याला कलरिंग करतो, मग जोडतो. मग आपल्याला एक एक धागा जोडून लागतो. जवळपास हे धागे पूर्ण 5000 धागे. एक एक धागा जोडायचा, मग पुढं ओढायचं, मग आपल्याला पैठणी तयार करू शकतो. म्हणजे याला काय म्हणतात खालच्या पायांना? ते याला पावडी बोलता. याच्यावर आहे ना आपली डाबी सेट असते. पायाने हा आपण नाही का विणकरी करतो तर तेव्हा हे खालीवरती होतं, ताना बाना तयार होतं. अच्छा. पुढे काय दाखवणार तुम्ही? अजून काय सांगायसारखं नाही, एवढंच आहे आपल्या प्रोसेसमध्ये. ही डिझाईनवर फक्त हे असतं ना, त्याला पुष्टी बोलता. ते डिझाईन ठोकलेली असते, म्हणजे तयार केलेली असते डिझाईन. जी बुट्टी बनवता ना ही डिझाईन तयार राहते. आणि पूर्ण ही जकाड मशीनवर आहे ना एक एक पावडी दाबून आहे ना आपल्याला तयार करून लागतं. आता हा जकाड जवळपास 30-40 वर्षापूर्वीचा आहे. अच्छा. पूर्ण जुना आहे, प्रॉपर बनप्पाचा आहे. हा बँगलोरवरून घेतला होता आपण त्यावेळेस. पहिली प्रोसेस ही राहते का दादा? ही सर्वात पहिली प्रोसेस ही आहे. आपल्याला इथून कांड्या भरून मग आपल्याला विणकरी करून लागते, तेव्हाच पैठणी तयार होत राहते. याला काय म्हणता पूर्ण? याला राड बोलता, याला बॉबिन बोलता. आपण हे रेशीम आहे ना याच्यावर बॉबिनवर घ्यायचे, मग धोट्यात टाकून प्रॉपर ते विणायचं. कुणी इथे चरका बोलतं याला. चरका. हां. जुन्या भाषेत तेव्हा गांधीजी होते तेव्हा ती चरका करायची. चरका करणं म्हणजे आवाज म्हणून चरख्याचं काम म्हणजे एक एक थोडं सेपरेट करायचं भाऊ व्यवस्थित आपल्याला. नाही, बॉबिन भरण्यासाठी चरकाचा उपयोग करतो. चरक्यावरनं आपण त्या धोट्यामध्ये टाकून विणकरी करू शकतो, पैठणी तयार करू शकतो. प्रॉपर सुरुवात ही याच्यापुढूनच पुढची प्रोसेस स्टार्ट होते सगळे. हां. हा डबल पदर आहे. हा कसा बनवायचा तुम्हाला दाखवतो मी. हा एक एक तारा विणलेला असतो नाही का, एक एक तागा. आणि ही पूर्ण माइंड डिझाईन असते आपल्या मनातली. सगळं कस्टमाइज आहे आपल्या स्वतःच्या कलाकृतीनुसार. हा, कलाकृतीनुसार. याला शिकायला जवळपास 2-2 वर्ष लागतात. मी लहान होतो तेव्हापासून शिकतोय. अच्छा. कधीपासून करायचे? कोण करायचं हे पहिले? हे पहिले आमचे आजोबा करायचे, मग नंतर आमचे पप्पा करायचे, आता मी करतो. आमची 4थी पिढी. 4थी पिढी. जवळपास 200 वर्ष झाली. तुम्हाला वाटलं असतं मी साडीचा फोटो बी दाखवून देतो कशी तयार होते नाही. हां. एक एक धागा काढून पदर बनवू लागतो, एक एक धागा विणून पैठणी तयार करून लागतो. म्हणजे हिरव्याचे तिथं कलरनुसार प्रॉपर तेवढं काम करायचं. आपले मनाने लावून लागतं कलर जसं राहतात. या मशीनमध्ये आणि ह्या मशीनमध्ये काय डिफरंट आहे? डिफरंट काही नाही, सगळे सेम मशीन. हे पूर्ण हँडवर्कचे मशीन आहे. आणि हा कपडा कावर लावला जातो? हा कपडा आपल्याला म्हणजे इथे आपल्याला घाम वगैरे ते पैठणी घाण नाही हो
खराब नाही. हा हे बघा, ही पदरच्या वरचं भाग आहे. अच्छा बरोबर. ही तुम्हाला ही पैठणी प्रॉपर येवल्यातच बनते आणि ही पैठणी दोन्ही बाजूने सेम राहते आणि प्युअर सिल्कमध्ये बनता पोस्टपासून. तिथे धागा एक एक तयार करून लागतो, हा जोडून लागतो, मग विणकरी करून लागते. याला बनवायला जवळपास आपल्याला महिना जरी लागतो. याच्यामध्ये धागा वगैरे मिक्स नाही होत ना? नाही मिक्स नाही, हे प्युअर सिल्क फॅब्रिक. हा धागा आपल्याला बेंगलोरवरून मागून लागतो, येवल्यात नाही तयार होत. आणि याच्यामध्ये असं एखादा धागा वगैरे तुटला वगैरे काय असं तर ते मग आपल्याला जोडून लागतो. हे डायरेक्ट पाठी मागून जोडून लागतो पूर्ण का? हा, तुकडा चालत नाही. त्याशिवाय मग चालतच नाही. एका पैठणीला मिनिमम किती टाइम वगैरे लागतो? एका पैठणीला जवळपास 1 महिना लागतो, 15 दिवस लागतात. म्हणजे प्रकार असतात पैठणीत, खूप प्रकार आहे. डबल पदर, सिंगल पदर, मुनिया, मोरपोपट, ब्रॅकेट, अशा वेगवेगळे प्रकार आहे. तुम्ही किती कलर बनवता याच्यामध्ये? आम्ही आता एक 10 साड्या बनवायचं एक मटेरियल लावलं ना, त्यात आपण 10 कलर करू शकतो तयार. एका महिन्यामध्ये किती पैठणी तुम्ही मॅन्युफॅक्चर करता? 2, जास्त नाही होत. जास्त नाही का? हँडवर्किंग हँडवर्किंग पूर्ण हाताने युनियन लागतं. तसं मशीन वगैरे काहीच नाही याला, पूर्ण हाताने. हे बुट्ट्या पण हाताने करून लागतात. त्याच्यावर दिसत नाही पण मग हे बघ बुट्ट्या. हे याच मशीन करता काय बुट्ट्या? हा, डायरेक्ट हाताने तयार करतात. हाताने डायरेक्ट. आणि एक एक असं विणून लागतं त्याला पूर्ण. थोडं दाखवा ना कशा बघा. काय ते ब्लॅक कलरचं हे मध्ये येतं ते? याला दोटा बोलता. यात आहे ना बॉबिन असतं, याच्यावर आम्ही मटेरियल लावतो, म्हणजे रेशीम लावतो. मग ते आपण असं मग ते एक 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 असं देत राहतं आणि आपल्या हाताने पायाने विणून लागतं. हे असं कंटिन्यू असं काही काही होत राहतं. त्याच्यामुळे खूप टाइम जातो नाही का. माझं ते झालं होतं, कापून टाकायचं, परत रिवर्स करायचं, ते तोडून लागलं. पाहायची. खाली तुमच्या काय म्हणतात त्याला, हँडल आहे का ते? नाही, हे आपलं पावडी बोलतं त्याला. पावडी म्हणजे तुम्ही खालून हँडल करता का सगळं? हा, पायाने दाबायचं. हे पायाने ना दाबलं का हे खाली वरती होतं. हा 2 धागा असतो ना, हे बघ, 2 पाके, हे खाली वरती, मग ते ना असे गाठण तयार होते, कैची तयार होते. हा धागा आडवा धागा अडकतो. हे सगळं आपले जुने मशीन आहे ना पहिल्यापासून? हा, हे जुने प्रॉपर. कधीपासून आहे तुम्ही याच्या क्षेत्रामध्ये? आता यांचे वडिलांपासून, म्हणजे 200 वर्षापूर्वीचे. 200? आता हे माझे पप्पाच 80 वर्षाचे. बरोबर. यांचे वडील तेव्हापासून. आता आमची ही 4थी पिढी. आता याच्यात काही चेंज झाला का मशीनमध्ये? नाही काय डेव्हलपमेंट झाली आता? मशीनमध्ये डेव्हलप म्हणजे भरपूर झाले गोष्टी, पण आता ते यूज नाही करत. आम्ही पारंपरिक विणतो डायरेक्ट. पहिले काय जुना प्रकार काय होता त्याच्या पहिले हातामध्ये थोडा काय? हेमरू वगैरे असे ते आता बंद होऊन गेले ना. अच्छा. आता वेगवेगळ्या साड्या आता फक्त पैठणी चालू होते पहिले, चालू बनायचे. आता हे पैठणी निघाली. हा, पैठणी सुरू झाली. शालूचा वेट भरपूर होता ना, याचा वेट कमी होता. पायाचं सँडल होतं. ही तयार झाली पैठणी. हो, पूर्ण. पप्पा आजीला हे बघ, हा पल्लू पूर्ण हाताने तयार केलेला असतो, एक एक धागा विणून. आणि ही दोन्ही बाजूनी पैठणीची ओळख म्हणजे दोन्ही बाजूनी सेम सारखा असते. ओरिजिनल पैठणी ही दोन्ही बाजूनी सारखी असते. आणि आजकाल लोक फसवत आहे का खोटी पैठणी म्हणून खरी पैठणी म्हणून खोटी पैठणी विकत आहे.
अच्छा, त्याच्यात लगेच कलर रिफ्लेक्शन दिसत नाही असेल ना नाही, वेगळं? हे पूर्ण धागे दिसतात. हे पाठीमागे नाही, वर्क अच्छा, हा. हे पूर्ण असे धागे धागे असतात. हे आपल्याला ओरिजिनल पैठणी म्हणजे दोन्ही बाजूनी सारखी दिसली Symmetrical असं आहे. सेम दिसलं पाहिजे, सेम. हीच पैठणीची ओळख आहे. आणि मोराची डिझाईन ही थोडी फेमस. हा सेम. हे पूर्ण हाताने विणलेली पैठणी. ह्या पैठणीला किती वेळ लागला दादा? याला जवळपास 15 दिवस लागतात. पदरला आपल्याला 8 ते 10 दिवस लागतात आणि ते पूर्ण साडी तयार करायला 8 ते 10 दिवस लागतात. 8 ते 10 दिवस म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे पण पण हाताने आपलं प्रॉपर काम. प्रॉपर हाताने, Machine पूर्ण वगैरे एक काहीच पण नाही नाही, आपल्याला. एक पण परतन नाही, पूर्ण हाताने करायचं. डिझाईनचं काहीच काम नाही वर्ष. लोकांकडे म्हणजे आता ते इलेक्ट्रिक जॅकेट वगैरे आले ते काही कामाचे नाही. त्याने ते दोन्ही थोडीशी- बाजूनी सेम नाही आहेत. अच्छा, म्हणजे ते खोटी पैठणी. क्वालिटी मध्ये मग कॉम्प्रोमाइज करायला हा, लागतं जर quality. आपण मशीन वगैरे युज केलं तर. आता हे कसं प्रॉपर आपण त्याच्या हात- प्राइस मध्ये पण डिफरंट पडेल ना? भेटतात ना. हा हे धंदे चालू त्याच्यावर चालू आहे सगळं बाकी. प्रॉपर येवल्याची पैठणी आणि प्युअर सिल्क आणि प्युअर पैठणी. प्रॉपर अशा ठिकाणी घेतली तरच आपल्याला चांगली तुम्हाला भेटेल पूर्ण नाही प्रॉपर म्हणजे येवल्यातच चांगली पैठणी भेटेल. पूर्ण कुठंच भेटू शकत नाही. तर- अच्छा, इथून आपल्याला बघायला भेटेल कशी करतात बघायला कशी भेटेल, काय. तयार करायला. तुम्ही ऑर्डर दिल्यापासून तर तुम्हाला 1 महिना तरी वेट करून लागेल. तुम्हाला तुमच्याकडे आता किती मशीन आहे अशा? आमच्याकडे 4 मशीन. 4 मशीन. टोटल किती जण आहे तुम्ही काम करणार याच्यावर? आम्ही 4 जण काम करतो. आणि दिवसभर काम करता तुम्ही? दिवसभर आपल्याला जसं वाटेल तसं करायचं. कारण की आपल्याला कोणाचं बंधन नाही राहत. जॉब वगैरे काही ते लोक म्हणतात जॉब केला पाहिजे, पण पैठणी केली तर उलट चांगलं आहे. आपल्याला मनासारखं काम करता येतं, मनासारखं सगळं करता येतं. आपली परंपरा आणि संस्कृती टिकवता हा, येते संस्कृती. आणि मेन म्हणजे आता कला टिकवणं खूप महत्वाचं आहे. प्रॉपर तुमच्या खानदानापासून आले खानदान जुन्या आहे. परंपरानुसार आले तर मग ते चालू ठेवणं आपलं काम नाही. बरोबर आहे.